नमस्कार अमरावती। वरुड तालुक्यातील बेसखेडा येथे घडलेल्या गोवंश चोरी प्रकरणाचा उलगडा करीत स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण यांनी 2 आरोपींना अटक केली आहे। दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी बेसखेडा रहिवासी तक्रारदार कृष्णाजी गुणवंत यावले यांनी वरुड पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या 5 एकर शेत शिवारातील गोठ्यातून रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी 3 गायी किंमत 60,000 रुपये चोरी करून नेल्या होत्या। प्रकरणाचे गांभीर्य पाहता विशाल आनंद पोलीस अधीक्षक यांनी तत्काळ गोवंश चोरीचे गुन्हे उघड करण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेला सूचना दिल्या। यावर गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात विशेष पोलीस पथकाने तपास सुरू केला। तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीदारांच्या नुसार पोलीस उपनिरीक्षक नितीन इंगोले यांच्या पथकाला आरोपी आरिश असलम पठाण वय 21 वर्ष राहणार आमनेर तालुका वरुड याचा सहभाग असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली। तो वरुड येथे गॅरेजवर गुन्ह्यात वापरलेल्या अशोक लीलँड 202 क्रमांक MH40 CD 4340 वाहनासह आल्याची माहिती मिळताच पथकाने छापा टाकून त्याला ताब्यात घेतले। चौकशीत त्याने साथीदार चेतन विनोद वानखडे वय 25 वर्ष राहणार धनोडी तालुका वरुड याच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली। या प्रकरणात दुसऱ्या आरोपीलाही पोलिसांनी अटक केली आहे। आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले वाहन किंमत 3 लाख रुपये, 2 मोबाईल फोन किंमत 20,000 रुपये आणि रोख रक्कम 12,130 रुपये असा एकूण 3,32,130 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। या कारवाईमुळे वरुड तालुक्यातील गोवंश चोरी प्रकरणाचा यशस्वी उलगडा झाला असून दोन्ही आरोपींना पुढील तपासाकरिता वरुड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत।